पंढरपूर वारीचा संपूर्ण इतिहास भाग 3 दिंडी रिंगण सोहळा वारकऱ्यांचा दिनक्रम आणि वारीतील शिस्त जाणून घेऊया. रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. मागील भागात आपण वारीचा इतिहास, संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज आणि पालखी परंपरेची माहिती जाणून घेतली. आज आपण वारीतील काही अतिशय महत्त्वाच्या परंपरा समजून घेणार आहोत. दिंडी म्हणजे काय? रिंगण सोहळा म्हणजे काय? वारकरी दिवसभर काय करतात? लाखो लोकांमध्ये शिस्त कशी राखली जाते? दिंडी म्हणजे काय? दिंडी म्हणजे वारकऱ्यांचा शिस्तबद्ध समूह. प्रत्येक दिंडीला एक प्रमुख असतो. प्रत्येक दिंडीला स्वतःचा ध्वज, टाळकरी, मृदंगवादक, भजन मंडळ आणि नियोजित व्यवस्था असते. वारकरी एकत्र चालतात, एकत्र विश्रांती घेतात आणि एकत्र नामस्मरण करतात. दिंडीतील शिस्त. वारीमध्ये लाखो लोक असले तरी शिस्त हेच तिचे मोठे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक दिंडीला ठरलेला क्रम असतो. कोणीही पुढे मागे मनमानी करत नाही. वेळेवर प्रस्थान, वेळेवर मुक्काम आणि सतत हरिनाम यामुळे वारी सुरळीत पार पडते. रिंगण सोहळा म्हणजे काय? वारीतील सर्वात भावनिक आणि उत्साहवर्धक सोहळ्यांपैकी एक म्हणजे रिंगण. पालखीशी संबंधित पवित्र अश्व म्हणजेच घोडा ठराविक मैदानात गोलाकार धावतो. अनेक वारी त्या धुळीला पवित्र मानून मस्तकाला लावतात. ही श्रद्धेची परंपरा आहे आणि वारकऱ्यांसाठी अत्यंत भावपूर्ण क्षण असतो. टाळ आणि मृदंगाचे महत्त्व. वारीमध्ये टाळ आणि मृदंगाचा नाद सतत घुमत असतो. या तालावर अभंग गायले जातात. ज्ञानोबा, तुकाराम, रामकृष्ण हरी आणि विठ्ठल विठ्ठल या गजराने वातावरण भक्तिमय होते. वारकऱ्यांचा दिवस कसा सुरू होतो? पहाटे उठणे, स्नान, हरिपाठ, नामजप, भजन. यानंतर दिंडी पुन्हा पुढील प्रवासाला निघते. प्रवासात अभंग, कीर्तन आणि सतत हरिनाम सुरूच असते. वारीतील सेवा. वारीमध्ये अनेक जण मोफत पिण्याचे पाणी, अन्न, वैद्यकीय मदत आणि इतर सेवा देत असतात. याला सेवा मानले जाते. वारकरीही एकमेकांना मदत करतात. कोणीही मागे राहू नये याची काळजी घेतली जाते. भगवा ध्वजाचे महत्त्व. प्रत्येक दिंडीत भगवा ध्वज असतो. तो त्याग, धर्म, भक्ती आणि संत परंपरेचे प्रतीक मानला जातो. वारीतील